जय जय रघुवीर समर्थ. आता आपण 183वा श्लोक घ्यायचा आहे. जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी, प्रभू दक्ष वित्विन्न चातुर्य जाणे, तयाचे नियोगे समाधान बाणे. या श्लोकामध्ये समर्थांनी सद्गुरूंच्या अंगी कोणकोणती लक्षणं असावीत त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या एकेकाचं वर्णन, ही जवळजवळ 12 लक्षणं आहेत, त्याचं वर्णन आपण बघूया. ज्याच्या योगाने किंवा ज्याच्या संगतीने किंवा ज्याच्या उपदेशाने साधकाला समाधान लाभते आणि लाभलेले समाधान स्थिरावते, असा सद्गुरू कोणत्या गुणांनी युक्त असतो त्याचे वर्णन समर्थांनी इथे केलेलं आहे. आता जो लोकात राहतो, पण सद्गुरूंच्या ठिकाणी हे सगळे गुण आवश्यक असतात. म्हणजे लोकात आहे म्हणून तो सद्गुरू होऊ शकत नाही असं नाही. तो कसा असतो तर भक्त आहे. आता भक्त म्हणजे काय तर त्यांनी सांगितलंय की सद्गुरू हा पिकलेल्या जातिवंत आंब्यात माधुर्य भरलेले असावे तसा भावाने प्रेमाने परिपूर्ण असतो. आणि हे प्रेम अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या न्यायाने स्मरण कीर्तन पूजन आदी रूपाने प्रगट झालेले दिसते. त्याच्यामध्ये भाविकता, प्रेमळपणा, हृदयाच्या मृदुतेचे लक्षण असते. हृदय कोमल नसेल तर अध्यात्म मार्गातील संस्कार त्याचेवर होणार नाहीत. आचार संपन्न निष्ठावंत भक्त असणे हे परमार्थ साधनेसाठी फार आवश्यक असतं. साधकामध्ये हा भाव संक्रमित करण्यासाठी आधी गुरुजवळ तो अधिक उत्कटतेने असला पाहिजे. आता सद्गुरू ज्ञानी असतात. सद्गुरू ज्ञानी असावा, साक्षात्कारी असावा हे उघडच आहे. त्याच्यानंतर तिसरं विवेक. आता विवेक कशाचा? सत्य काय, असत्य काय, सार काय, असार काय, श्रेष्ठ काय, कनिष्ठ काय, योग्य अयोग्य, नित्य अनित्य, आणि कार्य काय, अकार्य काय, किंवा कर्तव्य कोणतं, अकर्तव्य कोणतं, ह्या द्वंद्वामधून नेमकी निवड करून हिताचा निर्णय घेण्याची शक्ती ज्याच्या ठिकाणी असते तो खरं विवेकी असतो. असा त्या विवेकी सद्गुरूलाच म्हटलंय की सद्गुरू हा गुणातीत असल्याने, निस्त्रे गुण्य झाला असल्याने त्याचे ठिकाणी नेमके म्हणजेच विवेक असतो आणि नेमके निर्णय घेण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी असतं. त्याला सद्गुरू म्हणावं असं म्हटलेलं समर्थ म्हणतात. नंतर तो विवेकी असतो. आता विवेकी म्हणजे काय? विरागी. विरागी म्हणजे काय? विरक्त, वैराग्य संपन्न, धन मान विषयभोग सत्ता प्रतिष्ठा यांची आसक्ती नसलेला. म्हणजे काय? जे मिळेल त्यात संतोष मानणारा. संयम हाच ज्याचा स्वभाव असतो. असा काही लंगोटी लावलेला असला पाहिजे, राख फासलेला असलं पाहिजे, भगव्या रंगाचे कपडे घातलेले असला पाहिजे असा विरागी नाही, तर वरचे गुण त्याच्या ठिकाणी असले पाहिजे. वैराग्याचा अभाव हे देहबुद्धी जागृत करण्या असल्याचे लक्षण आहे. म्हणून मनुष्याच्या ठिकाणी विषय लोलुपता असते, ती इंद्रियांना सुख देते. या कल्पने इंद्रिय सुखाला महत्व देणे, सर्वस्व मानणे हे देहबुद्धीचं मुख्य कारण आहे. म्हणजे ज्याची देहबुद्धी सुटेल तेव्हाच तो ब्रह्मनिष्ठ आणि आत्मज्ञानी होऊ शकेल. सद्गुरू हा ब्रह्मनिष्ठ असल्याने त्याच्या ठिकाणी वैराग्य मूर्त स्वरूपात नांदत असते. संपत्ती, विषयभोग व कीर्ती ह्याची लालसा त्याच्या ठिकाणी नसते. त्याचे ठिकाणी विरक्ती असल्यामुळे त्याला सद्गुरू म्हणावं असं समर्थ म्हणतात. त्याच्यानंतर तो कसा असावा? कृपाळू. आता कृपाळू म्हणजे अज्ञानी, दीन, दुबळा, रंजल्या गांजलेल्यांना, अपराधी, पातकी यांच्याविषयी ज्याच्या अंतःकरणात दया असते, करुणा असते आणि त्यांच्यावर जो कृपा करतो व त्यांना हिताची वाट दाखवतो असा सद्गुरू. त्यांच्या ह्या गुणामुळेच सद्गुरू शिष्याचे कल्याण करू शकतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की आता सद्गुरू असाही असतो की एखाद्याच्या ठिकाणी जर दोष असले तर तो त्या माणसाला दोषासकट स्वीकारतो. का? तर त्याच्यामुळे विवेक असतो. त्या विवेकामुळे तो सदोष वाटणाऱ्या दोषी माणसांचाही
तो संग्रह करत असतो आणि त्याला सरळ करण्याचं सामर्थ्य त्या सद्गुरूंमध्ये असतं. आता तो मनस्वी असतो. मनस्वी म्हणजे मनावर संपूर्णपणे नियंत्रण असलेला, शहाणा, चतुर, सावध चित्त, तेजस्वी, बाणेदार, निश्चयी आणि श्रेष्ठ मनाचा. म्हणजेच काय, मनस्वी शब्द मनस्वी म्हणजे काय, की सद्गुरूंच्या ठिकाणी हे सगळे गुण नांदत असतात आणि ते असावेच लागतात. त्याच्या त्या मनस्वीपणामुळेच तो काही दीन नसतो, लाचार नसतो, परंतु त्याच्यामुळे तो स्थिर राहू शकतो. नंतर क्षमावंत असावा, क्षमाशील, शोषित, दुसऱ्यांकडेही दयाबुद्धीने पाहणारा, सूड घेण्याची वृत्ती नसलेला आणि लोकसंग्रहासाठी हा गुण त्याच्या ठिकाणी असावा लागतो. तेव्हाच तो लोकसंग्रह करू शकतो. तसाच तो योगी असतो. गीतेने योग शब्दाचा अर्थ योग हा कर्मसु कौशलम असा सांगितलाय. आता योग म्हणजे काय, जे ठाऊक असते, जे करता येत असते ते कौशल्याने मांडता आलं पाहिजे, त्याला योग म्हणतात. कोणत्याही कृतीतील श्रेष्ठता म्हणजे योगच आहे. त्यासाठी योग शब्द वापरलाय. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग असं ते ह्याच्यामुळेच म्हणत असतात. आणि त्या विशिष्ट सद्गुरूवर या अधिकार भेदाने श्रद्धा जडत असते. म्हणजे त्याच्या ठिकाणी हे सगळे गुण असले तर त्याच्यावर श्रद्धा जडते. सद्गुरू या अशा अनेक योग पद्धतीत निष्णात असतात. नंतर प्रभू हा एक त्यांच्यातला गुण आहे. प्रभू म्हणजे समर्थ किंवा सामर्थ्य असलेला, सत्ता गाजवणारा, लालन पालन संरक्षण करू शकणारा, हा गुण विभूतिमत्व दाखवणारा असल्यामुळे संप्रदायाचे संरक्षण आणि संगोपन त्याच्यामुळे होत असतं. आता ह्या प्रभुत्व गुणामुळेच अनेक उत्सव, महोत्सव किंवा समारंभ व्यवस्थित रीतीने पार पाडता येतात. तसा तो दक्ष असला पाहिजे. आता विवेकाप्रमाणे दक्ष हाही गुण समर्थांचा मोठा आवडता होता. दक्ष म्हणजे सदैव सावध, कर्तव्य तत्पर. या गुणामुळेच किंवा काय करायचे ते त्याचा विचार करून ते निश्चित करता येते आणि प्रभुत्वाला या गुणाची जोड असावीच लागते. नाहीतर काय, संरक्षण हे कार्य धड होऊ शकत नाही. म्हणून दक्ष नसलेल्या ढिल्या माणसाचे सद्गुणही कार्यक्षमता दाखवू शकत नाही. म्हणून समर्थांना दक्ष हा गुण फार आवडता होता. तसंच व्युत्पन्न म्हणजे विद्वान, बहुश्रुत, निरनिराळ्या शास्त्रग्रंथाचे सखोल अध्ययन केलेला असला पाहिजे. या गुणामुळे काय होतं, की अनिष्ट मतांचं योग्य प्रकारे निरसन करता येतं आणि ह्या गुणामुळेच आपलं मन इतरांना पटवून देता येतं. गुरु व्युत्पन्न असला तर हे कार्य सुखाने करू शकतो. त्यामुळे शिष्याचं समाधानही होऊ शकतं. त्याच्यानंतर चतुर 12वा गुण आहे. व्युत्पन्नतेच्या ठिकाणी ही दुर्बोध जडता येऊ नये म्हणून समर्थांनी व्युत्पन्नतेनंतर चातुर्याचा उल्लेख केलाय. वाक चातुर्यामुळे सामान्य लोक सुखी होऊ शकतात असे ज्ञानेश्वरांनी सुद्धा म्हटले. ते या दृष्टीनेच आहे. काय आहे, भक्त आणि ज्ञानी, कृपाळू आणि मनस्वी, क्षमावंत आणि योगी, व्युत्पन्न आणि चतुर अशा जोड्या एकत्र सापडणे दुर्मिळ असलं तरी सुद्धा या जोडीतील गुण परस्पर विरोधी आहेत असं समजण्याचं कारण नाही. ते परस्पर विरोधी नाहीतच. त्याच्यामुळे काय होतं, की हे गुण ज्यांच्या ठिकाणी स्वभावता व्यक्त होत असतात तोच गुरुपदाला लायक असतो. यासाठी एखाद्याला सद्गुरू मानण्यापूर्वी भाविकांनी सावध असावे लागते. म्हणून समर्थांनी हे मार्गदर्शन केलेलं आहे. हे नीट लक्षात ठेवावं, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. आता सद्गुरूंच्या सहवासानं खरं समाधान मिळावं, लाभावं असं वाटत असतं. तर शिष्यानेही मंत्र घेतल्यानंतर तेवढ्यानेच कृतकृत्य झालं असं मानता कामा नये. तर सद्गुरूंच्या संगतीत राहणं या शब्दाचाच अर्थ असा आहे की सद्गुरूंच्या जवळ राहणं एवढाच ढोबळ करू नये, तर त्याच्या ठिकाणी सेवाभाव पाहिजे, जिज्ञासा पाहिजे, नम्रता पाहिजे. हे गुण जितके उत्कट प्रमाणात असतील तेवढे त्या शिष्यालाही लाभदायक असतात. तसंच शिष्याने अभ्यास केला पाहिजे.
शंका विचारल्या पाहिजे, अडचणी मांडल्या पाहिजेत, चुका मान्य केल्या पाहिजेत, म्हणजे घडलेले दोष सुद्धा सांगितले पाहिजेत आणि हे सांगण्याकरता संकोच टाळला पाहिजे. म्हणजेच काय, शिष्याने मनमोकळेपणाने सद्गुरूंच्या जवळ वागले पाहिजे. शिष्याने गुरुपासून काहीही चोरून ठेवू नये. आळस आणि चंचलता या दुर्गुणापासून दूर राहिले पाहिजे. त्यांनी सातत्याने प्रयत्न करायला हवे आणि हे सद्गुण निष्ठेने अंगीकारले पाहिजेत. असं जो करतो तो शिष्य समाधानी होऊ शकतो असं समर्थ म्हणतायत. त्याच्यानंतर 184वा श्लोक आहे. नव्हे तेची झाले, नसे तेची आले, कळो लागले सज्जनाचे निबोले, अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मना संत अनंत शोधित जावे. आता इंद्रियांच्या द्वारे प्रत्याला म्हणजे आपल्या जे समजतं ते तत्व सृष्टीच्या मुळाशी आहे आणि त्यालाच आधी तत्व म्हटलेलं आहे, त्यालाच ब्रह्म म्हणतात. आता ते कसं आहे तर नामरूपातीत आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, पण अखंड, अव्यय, व्यापक, अनादी आणि अनंत असं तत्व आहे. आता हे तत्व त्यालाच ब्रह्म म्हणतात. तर हे वाणी, मन, बुद्धी यांच्या सामर्थ्य कक्षेच्या पलीकडे आहे, म्हणून त्याला अनिर्वाच्य म्हटलेलं आहे किंवा अवर्णनीय आहे. असं असतानाही ते सगुण ईश्वराच्या स्वरूपात वा सृष्टीच्या स्वरूपात ते व्यक्त झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ते सर्वत्र ते निर्गुण असतानाही गुणातीत आलेलं आहे, अव्यक्त असतानाही व्यक्त दिसतं, निराकार असतानाही साकारल्यासारखं दिसतं आणि कोठेही दिसणारं जे चैतन्य आहे तो ब्रह्माचाच आविष्कार असतो. हे जे मर्म आहे हे सद्गुरूंच्या, सत्पुरुषांच्या उपदेशानंतरच कळत असतं. म्हणून समर्थांनी म्हटलंय, नव्हे तेची झाले, नसे तेची आले. आता एखादा शास्त्रज्ञ आइन्स्टाईन, तर यांनी या विख्यात शास्त्रज्ञाने सापेक्षवाद सांगितला, पण विज्ञानाने त्याला मान्यता दिली. तर विज्ञानासारख्या जड शास्त्राने जर मायावादाच्या सत्यतेची काहीशी कल्पना येऊ शकते, तर या ब्रह्मवेत्या सत्पुरुषांच्या सुखसंवादातून ब्रह्मतत्वाचे ज्ञान होऊ शकते. हे म्हणणे पटावयास अडचण राहू नये. म्हणून समर्थ म्हणतात, कळो लागले सज्जनाचे निबोले, म्हणजे सज्जनांच्या बोलण्यावरून ते समजतं, यथार्थपणे त्याचं ज्ञान होतं असं समर्थांना म्हणायचंय. मुळात निर्गुण, निराकार, निर्विशेष असे जे ब्रह्म आहे ते जगत, जीव आणि जगदीश्वर या रूपाने नटल्यासारखं वाटतं. पण ही जी स्थिती आहे ती समजून देण्यासाठी प्रकृती, अधिकार आणि अवस्था यांच्या विविधतेने अनेक प्रकारे समजून द्यावे लागतं. एखादं उदाहरण जर तुम्हाला सोडवायचं असलं तर गणिताच्या जशा अनेक रीती असतात किंवा गव्हाचे अनेक खाद्यपदार्थ तयार होऊ शकतात, तसंच एकच अर्थ व्यक्त करणारे असे अनेक शब्द भाषातून असतात. तसाच संबंध म्हणजे या ब्रह्माचे तत्वज्ञान समजावून देण्यासाठी स्वीकारलेली जी विचारसरणी आहे ती सुद्धा अशीच आहे, अनेक प्रकाराने समजावून सांगता येते. समर्थांनी यासाठीच तत्व समजावून घेताना पंडितांचे प्रवचन ऐकावे असे न म्हणता सत्पुरुषांचे बोल ऐकावे असे म्हटले आहे. त्याचं कारण काय की संतांच्या या वात्सल्यामुळेच अनुभवातून पाझरलेल्या त्यांच्या या अमृत मधुर बोलांनी जे अनिर्वाच्य आहे तेही कळू शकते किंवा ते शोधता येते. आता ज्ञानेश्वरी, दासबोध, शंकराचार्यांचं वाङ्मय हे सर्व अनिर्वचनीय ब्रह्माची ओळख पटवून देण्यासाठीच अवतरित आहे. अभ्यासाने, मननाने, निधिध्यासाने अनिर्वचनीय ब्रह्माचं आकलन करून घेण्याचं सामर्थ्य साधकाला प्राप्त होतं आणि म्हणून संत वचनाचे चिंतन मनन सतत करावे असा आदेश समर्थांनी निष्ठेने दिलेला आहे आणि ते निष्ठेने आचरणात आणलं पाहिजे. संत म्हणजे काही सत्ता मात्र असलेल्या या अनंत ब्रह्माला शोधण्यासाठी एक मार्ग आहे. मनुष्य मात्राने सद्गुरूंच्या मार्गदर्शनानेच ही वाटचाल अवश्य करावी.
मात्र ती अंतरयात्रा आहे, म्हणजे आतमध्ये त्यासाठी शिरावं लागतं. आणि संतांचा सहवास त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण ते तत्व जे आहे ते अनंत आहे. त्या अनंत ब्रह्माला शोधायचं आहे. लपावे अति आदरे रामरूपी, भयातीत निश्चित ये स्वस्वरूपी. कदा तो जना पाहताही दिसेना, सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. आता या अनंताला शोधित जावे म्हणजे काय करावे ते साधनेच्या दृष्टीने समर्थ या श्लोकात सांगत आहे की रामरूपामध्ये अत्यंत आदराने लपावे, लपून जावे, म्हणजेच काय, मिसळून जावे, विलीन व्हावे, एकरूप व्हावे, ही ती साधना आहे. जसं मिठाच्या पुतळीने तळ शोधण्यासाठी समुद्रात बुडी घ्यावी, तसे ते लपणे आणि शोधणे आहे. आता मी म्हणून वेगळेपणाने सतत जाणवणारे किंवा स्वतःचे भिन्न अस्तित्व पार विसरून जाणे म्हणजेच हे लपणे आहे. हे लपणे साधण्यासाठी साधकाच्या अंतःकरणात अतिशय आदर असावा लागतो, ईश्वराविषयी उत्कट भक्ती असावी लागते, अहंकाराचा लेशही नसावा लागतो आणि त्यामुळेच भक्तीला उत्कटता येते, नाहीतर येणार नाही. रामरूपी एकरूप झाल्यामुळे साधक निश्चितपणे भयातीत होतो. अलगदपणा, भिन्नता, द्वैत हे भयाला कारण असतं. आता हा सिद्धांत आहे की द्वैत संपल्याशिवाय, जेव्हा द्वैत संपतं तेव्हा हवं नको संपतं, रागद्वेष मावळतात, अर्थात भय वाटण्याला कारणच उरत नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की भय हे अनेक शंकांतून जन्म घेतं. तर तुम्हाला जर ज्याच्याशी एकरूप व्हायचं आहे ते रामरूप आणि ती स्वस्वरूप असल्याने, आत्मरूप असल्याने ते गमावण्याचे वा नको असं म्हणण्याचं भयच संभवत नाही. भयातीत असे स्वस्वरूप लोकांमध्ये पाहू गेलं तर सहजासहजी ते डोळ्यांनी दिसणारं नाही. डोळ्यांनी पाहणं, मनाने पाहणं, बुद्धीने पाहणं हे सर्व स्वस्वरूपाच्या ठिकाणी आंधळेपणाचं ठरतं. आता पाहू जाणे तेव्हा ते यथार्थ ठरते असं जे म्हटलेलं आहे, म्हणजे जे पाहावयाचे ते निराळे असते, भिन्न असते असं नाही. स्वस्वरूपाच्या ठिकाणी हा भिन्न भाव कधीच असू शकत नाही. पाहणारा जो मी त्याचे शुद्ध निरुपाधिक स्वरूप म्हणजे स्वस्वरूप आहे. जे पाहावयाचे त्याच्याशी जो पाहतो त्याच्याशी तो एकरूपच होऊन जातो, वेगळा राहतच नाही. स्वरूपाचे सदा ऐक्यत्व असते, म्हणून त्याचे ठिकाणी पाहू जाणे किंवा दिसणे संभवतच नाही. ते केवळ अनुभवण्याची क्रिया आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय.